नमस्कार मंडळी, मी आपल्या सर्वांची लाडकी अंजली कदम. तर मंडळी, गेल्या ब्लॉगमध्ये बघितल्याप्रमाणे आम्ही गावी गेलो होतो आणि तेव्हा अचानक पाऊस वगैरे आला आणि गावी पोहोचल्यानंतरचा जो काही ब्लॉग होता तो काही मी दाखवला नाही. त्यापुढचा पाठ इथे आहे. तर जेव्हा आम्ही गावी गेलो, घरामध्ये गेलो, तिथे आम्ही बघितलं तर घरामध्ये अक्षरशः आमच्या मंदिराखाली भेंडकोळी येऊन बसली आणि तुम्हाला दिसतच असेल ती किती छोटी आहे. बघ ती माझ्याकडे. आणि म्हणलं बाहेर कशी काय आली असेल, तेवढं 2:30 वाजता दारू उघडलं मी तिला घालली बाहेर. मग गाणं बघ ती माझ्याकडे डुग 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 उडी मारे कर. मंडळी, इथं बेंडकुळी बाहेर काढणं सुरू आहे आमच्या घरात. आली आली इकडं आली. फक्त त्याच्या खाली गेली, जारच्या खाली गेली. पहिल्या स्टारच्या पुढच्या. आणि मी पुण्यावरून घेऊन आले हे सगळं. आणि इथं आमच्या घरामध्ये सगळ्या सगुणा बसलेल्या आहेत त्या. तुमच्या गावाकडच्या घरात पण असंच आहे का? मला कमेंट मध्ये सांगा. गावात हे बघ, हे डायरेक्ट ही अशीच बसली. इथं 1 2 आणि तिकडे 3. पाऊस सुरूच आहे का? नको मला आता, मग आमच्या टेरेसवरून पाणी गळतं. हे सकाळी हे वातावरण छान दिसत ना, आता अंधार पडलाय त्यामुळे काही दिसत नाहीये. गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम टू कहानी अंजलि की जुबानी में आप सभी का फिर से एक बार स्वागत. तर मंडळी, आता वाजले आहेत सकाळचे किती का? 4:15 नाही, 3:45. सॉरी, 3:45 झालेले आहेत. तुम्हाला दिसत असतील 3:45 झालेले आहे. आणि आत्ताच आमचा चहा पाणी झालेला आहे. माझ्या आजी पण नटून तयार झाली. आम्ही आत्ताच जाणार आहोत अक्कलकोटला आणि सगळेच रेडी झालेले आहेत. तेव्हा पण नटून तयार आहेत. आणि बाहेर तुम्ही बघू शकता किती अंधार आहे. सगळीकडेच अंधार, अजून कोणी उठलं पण नाहीये. सो आम्ही आता जाणार आहोत.
तर मंडळी आता आम्ही जात आहोत आणि इकडे पप्पा गाडी काढत आहेत आपली. इथे अंधारात लावली आहे, पार्क केली ऑब्विसली. दिसतच नाही आहेत आपल्याला, अंधार असल्यामुळे दिसत नाही आहे. आणि मी हा असा येल्लो कलरचा ड्रेस घातलेला आहे. ऑब्विसली सगळ्यांनीच आज येल्लो घातलेला आहे. येल्लो थीम आहे आमचे. आज गुरुवार पण आहे आणि आम्ही स्वामी मठात नाही जाते, स्वामी मंदिरामध्ये जात आहोत अक्कलकोटला. ते तुम्हाला थंबनेल बघून ऑब्विसली. तर मंडळी पहाटे 4 वाजता आम्ही निघालेलो आहोत अक्कलकोटला जाण्यासाठी. मंगल मूर्ती अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की. आणि फायनली 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो अक्कलकोटमध्ये स्वामी दर्शनासाठी. त्यानंतर आम्ही चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये देखील गेलो आणि फायनली आमचं खूप छान पद्धतीने दर्शन झालं. पाणीवाला गेले घरी. बुम 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 बुम. आता डायरेक्ट घरी जायचं, काय खायचं नाही, काय नाही, काय नाही. काय खायचं नाही, काय नाही, काय नाही, डायरेक्ट घरी जायचं. काय नाही, काय नाही, डायरेक्ट घरी जाऊन खायचं. माझ्यासाठी आणले काय. आमच्या घरात कुणाला बेसनच लाडू आवडत नाही, पोराला आवडतं आमचं. बेसन लड्डू आहे का हे मग, का असंच साधे. त्यानंतर आम्ही ह्या निसर्ग हॉटेलमध्ये थांबलो नाश्ता करण्यासाठी. तर मंडळी आता आम्ही घरी आलेलो आहोत. आता फ्रेश वगैरे होतो, थोडा वेळ आराम करतो. अजून बऱ्याच ठिकाणी जायचंय आपल्याला. त्याचबरोबर हे टेडी मगाशी